नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. आषाढाची वारी संपली अन लगोलग शेतकऱ्यांनी कोळपणीसाठी औत झुपली. अडगळीत पडलेल्या लांडग्या दुरुस्त करून आणल्या. सगळ्या शिवारात औत आणि माणसं दिसायला लागली. श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू झाला. चित्राबांची कामं आवरली. मोकळ्या कुरणात माळावर डोंगरावर हिरवळीचा मलिदा खायला गावचा गोठा लोटला. गुरामागं घरातून काढून दिलेला एखादा दुसरा रिकाम टेकडाही दिसायला लागला. रात्री देवळात रामविजय, पांडव प्रताप, नवनाथ पोथीची पारायणं सुरू झाली आणि सारा गाव भक्तिरसात डुंबून गेला. लगोलग भाद्रपद आला. आकाशातले ढग गायब झाले आणि सगळीकडे ताप भरला. भादव्याचा चटका सहन होईना. मागास बाजरीच्या वावरात आता कोळप्याच्या नख्या दम धरीनात म्हणून बाई माणसं निंदायला झोंबल्या. दिवसभर खुरपून काढलेलं गवत, हरळ, शिपाट सांच्याला गोळा करून धोत्रात पटकुऱ्यात बांधून शेळ्यांसाठी करड्यांसाठी घरी आणायला लागले. या रानगवतानं जनावरं बुळकुंडू लागली. पितरपाट आला आणि गावात पितरांची श्राद्ध सुरू झाली. पोरासोरांना रोजच तांदळाच्या भाताच्या खिरीचा रतीप सुरू झाला. शिवारात असलेल्या सगळ्या भाज्यांचा नैवेद्य पितरांना श्रद्धेने दाखवला. भजी, बेसन पिठाच्या वड्या, मेथी, कारली, भेंडी, गवार, आळूच्या वड्या, लाल डांगराच्या खापा यांच्याशिवाय उपास करूनचं ताट पुरे होईना. हेच अवेह नवमी येऊन गेली आणि पितृपक्षाच्या शेवटी सर्व पितरी अमावस्या आली. पंधरवड्यात ज्यांना वाडवडिलांना जेवू घालता आलं नाही त्यांनी अमावस्येला घास टाकला. तोपर्यंत शिवारात माणूस बुडून गेला होता. पिकात शिरलेला माणूस एवढ्यात दिसेनासा होई. यावर्षी कणीसही लांब पडलं आणि त्याच्यावर साईसारखा फुलोरा आला. नवरात्रात घरोघरी घट बसले. वासिनींनी 9 दिवस श्रद्धेनं उपवास धरले. तरवड, रुई, झेंडू, खुरसणी, तीळ आणि शिवारात फुललेल्या फुलांच्या माळांनी घट सजला. 10व्या दिवशी दसरा आला. संध्याकाळी सगळा गाव मारुतीच्या देवळासमोर गोळा झाला. नजुबा आणि त्याचा ल्योक नाना पण देवळावर आला. मग शिवाच्या बाहेर जाऊन शिलंगणाचं सोनं लुटून मारुतीला सोनं वाहिलं. बरोबरच बाजरीचं कणीस भक्तिभावानं मारुतीरायाच्या पायाशी ठेवलं. दिवे लागणीला घरी आल्यावर ताईबाईनं अन पारूनं डोक्यावर पदर घेऊन उंबऱ्यावर दोघांना ओवाळून वाड्यात घेतलं. आज दसऱ्याचा सण, मोठा आनंदाचा दिवस. रात्री गोडधोड जेवण उरकून सगळं कुटुंब आनंदाने झोपी गेलं. दसऱ्यानंतर बाजरीच्या सोंगणीला सुरुवात झाली. पुन्हा शिवार माणसांनी भरून गेलं. दिवाळ सण आला. दिवाळी पाडवा झाला आणि पारूचा मुराळी तिला माहेराला न्यायला वाड्यावर आला. दुपारचं जेवण करून भाऊ बहीण चन्नापुरीला गेले. यथासांग माहेरवास उपभोगून पारू पुन्हा सासरला पोहोचली. दिवस सरत होते. सुगीची घाई सुरू झाली. मळ्यात खळ लागलं आणि बाजरीचे हेल खळ्यावर येऊन पडू लागले. गाडी वाहिणी आटोपली तशी नजुबानं सुड्या रचायला सुरुवात केली. दिवाळीनंतर पडलेल्या पावसाच्या पेंडकुळानं जमिनीत चांगलीच ओल झाली होती. नजुबाने बाजरीचं रान फणलं आणि जोंधळा पेरला. त्यातच करडई टाकली. मळईत हरभरा टाकला. खळ्यात बाजरीची मोडणी घातली. 4 बैलांची पात करून मळणी उरकली आणि वावडीवर मदान उफणून बाजरीची रास लावली. यथावकाश धान्याची रास पोत्यात भरून तून वाड्यात नेली. पोत्यांच्या थपीकडे पाहून नजुबा मनोमन हरखला आणि बायकोला म्हणाला, धोंडीबाची आई, यावर्षी पोत्यांनी पडळ भरून गेली. सालाची चंदी होऊन बाजरी उरलं एवढं पीक आलं. तुझी सून पारू धार्जिण झाली. पारू ही लंकेची पार्वती नसून नारायणाची लक्ष्मी आहे. यावर्षी वाडा भरून रास भरली. पार्वती आता सासरी चांगलीच रमली होती. दिवस सरत होते. सरत्या दिवसाबरोबरच पारूचे दिवस भरले. पोटुशी असलेली पारू माहेरी बाळंत झाली. नानाला लेक झाली. शेतकऱ्यांच्या कामाचा रामरगाडा सुरूच होता. या काळातच लहान लेकराकडे दुर्लक्ष झाल्याने किरकोळ आजाराचं निमित्त होऊन नानाची लेक देवाघरी गेली. त्यानंतर 3 वर्षांनी नानाला मुलीच्या पाठीवर मुलगा झाला.
अकाली गेलेल्या धाकट्या बहिणीच्या भिकी नावावरून नजूबाने नातवाचं नाव भिका ठेवलं. नानाच्या लग्नाला आता 5 वर्ष झाली होती. पारूला खरड्यांच्या घराची रीतभात अंगवळणी पडली होती. नव्या नवरीसारखं तिला सासूनं काम सांगायची गरज उरली नव्हती. मागच्या सालापासून दिवाळी झाल्यावर, बाजरीची मळणी आणि ज्वारीची पेरणी झाल्यावर तो आणि पारू, धाकटा काशीबा आणि त्याची मंडळी गावातल्या एरंडाच्या माणसांबरोबर गंगथडीच्या सावळी विहिरीला गुऱ्हाळाच्या कामावर बैलगाडीसह जायला लागले. गुऱ्हाळ संपल्यावर पुन्हा शेतीच्या कामासाठी गावी येऊन मशागत करायची, बापाला 2 पैसे मिळवून द्यायचे असा सरळ विचार करून दोघं भाऊ कामाला लागले. सगळं सुरळीत चालू होतं, पण नियतीच्या मनात वेगळे विचार सुरू होते. गुऱ्हाळावर असतानाच अचानक नाना आजारी पडला. हा आजार वेगळा होता. 4 दिवस अंथरुणात बरं व्हायची वाट पाहिली, पण ताप कमी व्हायचं चिन्ह दिसेना. मग दोन्ही भावांनी गाव जवळ करायच्या इराद्याने गाड्या जुंपल्या. मजल दरमजल करत ते गावाच्या शिवेवर आले. तोपर्यंत नाना साथीच्या रोगानं आजारी असल्याचा सांगावा गावकऱ्यांपर्यंत आला होता. त्यांनी गाड्या गावच्या हद्दीत घ्यायला नकार दिला. संगमनेर खुर्दच्या जुन्या मारुतीजवळ नानाचा मुक्काम पडला. पार्वतीनं आणि नजूबानं 2 दिवस औषध पाणी केलं, पण गुण आला नाही. 3ऱ्या दिवशी नाना अकाली गेला. पारूचं कपाळ पांढरं झालं. दहनविधीही झाला नाही. त्याऐवजी ते कलेवर दफन करण्यात आलं. बाप गेला तेव्हा भिका 2.5 वर्षाचा होता. पारूवर आभाळ कोसळलं. पदरात 2.5 वर्षांचं लेकरू, तरणं ताठं वय, उभी जिंदगी कशी आणि कोणाच्या भरोशावर काढायची. पण सासरा नजूबानं तिला धीर दिला. सुनेला लेकीची जागा दिली. माहेर पहाडासारखं पाठीमागे उभं राहिलं आणि पारूने सासरी राहून राहणे पाटलांचं नाव राखायचा निर्णय घेतला. दिवसा माझी पदरातला मोड कणाकणानं वाढू लागला. धोंडीबा आणि काशीबा या थोरल्या आणि धाकट्या दिरांनी पुतण्याला मुलाचा दर्जा दिला. नानाचा वंश वाढवायचा वसा आणि काळजी सगळ्यांनीच घेतली. ताईबाईनं नातू तळहाताच्या फोडासारखा जपला. घरात होणाऱ्या थोड्याफार कुरबुरी तिनं कुशलतेने हाताळल्या. सासूच्या विश्वासावर पारू विसंबून राहू लागली. पारूनही तिच्यावर आलेली परिस्थिती ओळखली आणि दिवस काढण्यासाठी सगळ्यांशीच जुळवून घ्यायला शिकली. पण थोड्याच दिवसात ताईबाई आजारपणाचं निमित्त होऊन अकाली गेली. पुढं नजूबानं 2री बायको केली. पिंपळगाव देपाच्या मोधळवाडीतली जाधव कुटुंबातली अनुसयाबाई दुसुट्यावर नजूबाच्या घरात आली. तिला दिसायला कमी होतं म्हणून सगळे तिला आंधळाई म्हणत. तिला यशवंता व विष्णू ही 2 मुलं आणि दगडाबाई व बिजलाबाई या 2 मुली झाल्या. नजूबानं 2री बायको केल्यावर कुटुंब विभक्त झालं. 1950 सालच्या 4 जुलैला पाठीमागं 5 लेकांचा संसार सोडून नजूबा देवाघरी गेला. भिका 15 वर्षांचा असतानाच कुटुंब विभक्त झालं. जमिनीची विभागणी झाली. सरकारी कागदपत्रात नजूबाच्या नावावरून नानाच्या वाटणीची जमीन थेट भिकाच्या नावावर झाली. महसूल खात्याच्या 7/12 उतार्यात नानाचं नाव उमटलंच नाही. कागदोपत्री नाना जन्मालाच आला नाही. वायले निघाल्यावर भिकाचे मामा त्याच्यासाठी धावून आले. वाट्याला आलेली जमीन खाटी पडू न देता वहिताला ठेवायचं काम त्यांनी केलं. नांगरणीसाठी 4 बैल शिवारात येऊन 2-4 दिवसात शेत नांगरून होऊ लागलं. कुळवणी पेरणी मामांच्याच अवतानं लगबगीनं होऊ लागली. निंदणी खुरपणी सोंगणी मळणीसाठी पार्वतीच्या भावजया झोळ्यात येऊन ठिया देऊन बसू लागल्या. हळ्यावरची रास पोत्यात भरून त्याची घरात थपी मारल्यावरच भाऊ भावजया त्यांच्या घरी परतू लागल्या. भाऊ भावजयांनी बहीण आणि भाच्यावर आधाराचं छत्र आणि मायेची पाखर धरली. विहीर बागायतीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाअभावी भिकाला शेतीत हवी तशी प्रगती करता येईना म्हणून त्यानं विडा वळायची विद्या शिकून घेतली. गावातल्या विडी कारखान्यात तो कामगार म्हणून रुजू झाला. दर आठवड्याला हातात पैसे पडू लागल्याने पारूला चांगले दिवस आले. थोड्याच दिवसात तिनं निमतच्या कासार कुटुंबातील नामदेव गणपत कासार यांना 1 पोती बाजरी द्यास देऊन त्यांची लेक चहाबाई हिला सून म्हणून घरात आणलं. तिची सून सुद्धा विडी कामगार होती. त्यामुळे कुटुंबाला हातभार लागू लागला. चांगले दिवस आले. थोरल्या नातीनंतर 3 वर्षांनी माझा जन्म झाला. आई भरून पावली. विधवा पण कडेला गेल्याची तिची भावना झाली. जगण्याला बळ मिळालं. नव्या उमेदीनं लेकाचा संसार पुढं नेण्यासाठी तिनं कंबर कसली. 4 वर्षांचा असताना मला आठवायला लागल्यापासूनच्या आधीही मी जन्मदात्र्या आईपेक्षा आजीजवळच अधिक असायचो. मी आजीलाच आई म्हणे. तसे आम्ही 7ही भावंड आजीलाच आई म्हणत असू.
आणि जन्मदात्या आईला बाई. माझ्या रूपात माझा आजोबा नाना बाबा पुन्हा जन्माला आला अशी तिची भोळी. त्यामुळे आजीनं गरिबीच्या परिस्थितीतही माझे लाडकोड पुरवले. लहान असताना बरेच दिवस मी आजीच्या जवळच झोपत असे. मी एक आजीने लाडवून ठेवलेला नातू झालो होतो. लहानपणी तिखट न खाता प्रत्येक वेळी गूळ, शेळीचं दूध आणि बाजरीची भाकरी यांचाच आहार घेई आणि कायमच आजीच्या सोबत असे. गुळाशिवाय आणि दुधाशिवाय मी जेवण घेऊ शकत नव्हतो म्हणून आजीनं एका शनिवारी संगमनेरच्या जनावरांच्या बाजारातून एक गाभण शेळी विकत आणून तिसऱ्या प्रहरी दारासमोरील ओट्यावर खुंटीला बांधली. शेळी बांधून आजी घरात गेली आणि बाजाराचे गाठोडे सोडून आवरासावर करायला लागली. नंतर बाहेर येऊन बघते तर नवीन शेळी गायब. आजीला वाटलं खुंट्याचं दाव तोडून शेळी शेतातल्या पिकात गेली असेल. तिने मळईत बघितलं. घराच्या मागील उभ्या पिकात पाहून आली. शेजारच्या नवल्यांच्या वस्तीवर जाऊन आली, पण शेळीचा पत्ताच नाही. मग वेड्यासारखी सगळ्यांना विचारत सुटली. साऱ्या वस्तीवर विचारून झालं. एवढ्यात तिला तिचा चुलत दीर गणपू बाबा दिसला. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तिने विचारलं, गणपतराव भाऊजी, तुम्ही माझी शेळी पाहिली का हो? त्यांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं. तेव्हा आजीला खात्रीच पटली, कारण साऱ्या आळीत आजीची हमखास चेष्टा करणारी ती एकमेव व्यक्ती होती. आजीनं खूप विनवण्या केल्या, पण गणपू बाबानं कानावर हात ठेवले. ती काळजीनं त्यांना म्हणाली, अहो गाभण शेळी आहे. दारात बांधून घरात गेले आणि शेळी गायब झाली. तिला सकाळपासून पाणी नसल. बाजारातून ते जनावर 4 मैल चालत आलंय. अहो 2 जीवाचं जनावर आहे. कुठं नेऊन बांधून ठेवली असेल तर मला सांगा. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. आजी चिंताग्रस्त होऊन आता शेळी सापडत नाही या मताला आली. संध्याकाळी तिनं घरच्या शेळीचं दूध काढून घरात नेलं आणि करडं पिऊन झाल्यावर त्यांना घरात घ्यायला बाहेर ओट्यावर आली तर नवीन शेळी खुंटीला बांधलेली दिसली. तिच्या जीवात जीव आला. ही मस्करी गणपत भाऊजींनीच केल्याची तिची खात्री पटली. याच काळात बाई आणि दादा विड्या वळायला गावातल्या कारखान्यात जात, पण मी कायम आजीबरोबरच असे. आजी बऱ्याचदा तिच्या माहेरी चंदनापुरीला जाई. मी धोत्राच्या झोळीत तिच्या पाठकुळी बसून चंदनापुरीला जायचो. तिथंही माझे लाड होत. एकदा आजीनं घरात कोंबडी बसवली होती. घरात शेळ्या बांधतात त्याच्याच बाजूला भुईवर थोडा गोलाकार खड्डा करून त्यात विड्यांचा कचरा टाकला. त्यात 20-25 अंडी गोलाकार ठेवून एक खुडूक कोंबडी त्यावर डालून ठेवली. साऱ्या मळ्यातील म्हाताऱ्यांकडून कोंबडा असलेल्या कोंबड्यांच्या कळपातून आजीनं अंडी गोळा करून आणली होती. 3 आठवड्यांनी त्यातून बारीक बारीक फिक्कट पिवळी पांढरी पिल्लं बाहेर पडली. थोड्याच दिवसात आजी तिच्या देखरेखीखाली पिल्लांना व कोंबडीला घराबाहेर सोडू लागली. सकाळी सकाळी मांजर, कावळा, घार, बहिरी, ससाणा हे पिल्लांवर झडप घालायला टपलेले असत. एकदा घार माझ्या समोरच एक पिल्लू पायांच्या नखात धरून घेऊन गेली. मी फक्त पाहत राहिलो. आजी येईपर्यंत घार उडून गेली होती. असाच एकदा पोळ्याच्या सणाच्या दिवशी संध्याकाळी हातात तळलेली कुरडई घेऊन मी ओट्यावर बसून खात होतो. कोंबडी आणि तिची पिल्लं चिवचिव करत चरत होती. इतक्यात कावळ्याने एका पिल्लावर झडप घातली, पण कोंबडीनेही त्याच्यावर झेप घेऊन पिल्लाला सोडवलं. मग तोच कावळा माझ्यावर झडप घालून माझ्या हातातली कुरडई घेऊन पसार झाला. मी ओरडत घरात पळालो. आजी चुलीवर भजी आणि कुरडया तळत होती. मग दुसरी कुरडई घेऊन मी पिल्लांवर लक्ष ठेवून सावध बसलो. धोंडीबाबाच्या मळईच्या पूर्वेला ओढा होता. अजून विहिरींवर मोटारी बसण्याचा काळ आला नव्हता. जमिनीत मुरलेलं पाणी जमिनीतच राही. त्यामुळे ओढा संक्रांतीपर्यंत वाहता असे. ओढ्याच्या काठाला मोळाची बेटं तयार झाली होती. सुगीच्या दिवसात खळ्यावर वावडीवरून उपणलेल्या धान्याच्या राशीतून बणग्या बाजूला करण्यासाठी याच मोळाच्या झाडूचा उपयोग होत असे. ओढ्याच्या काठावर मळईमध्ये 5ही आजोबांचे सामायिक मालकीचे एकूण 11 आंबे होते. उंच आणि डेरेदार वृक्षराजीमुळे पक्ष्यांची मोठी वसाहत तिथे निर्माण झाली होती. या आमराईत विविध चवीची वेगवेगळ्या आकाराची फळं झाडाला लागत. त्यांची नावंही मोठी चमत्कारिक होती. आमट्या, गोट्या, साखऱ्या, शेंगोळ्या, शेवग्या, वाकड्या अशी माणसांना असावीत त्याप्रमाणे प्रत्येकाची ओळख दाखवणारी नावं पूर्वजांनी ठेवली होती. लोणच्यासाठी आमट्याच्या कैऱ्या बाजूला काढत, आमरसासाठी साखऱ्या पिकू घालत, नुसत्या चोखण्यासाठी गोट्या राखी वसत, वाणवळा म्हणून शेंगोळ्या अन शेवग्या वाटत. आमराई हे आमच्या मळ्याचं वैभव होतं. गर्द हिरवी आभाळाशी स्पर्धा करणारी उंच झाडं,
त्याखालील विस्तीर्ण मैदान, शेजारी खळखळ वाहणारा निर्झर, आमट्याच्या खाली साऱ्या मळ्याचं रक्षण करणारा म्हसोबा आणि त्याच्या जवळच असलेल्या मावलाया, हे आमच्या कधी काळी असलेल्या पिढीच्याच श्रीमंतीचं निशाण होतं. ही श्रीमंती पाहण्यासाठी गावची सारी शाळा वनभोजनाच्या नावाखाली एक दिवस आमराईत धुडकूस घाली. या आमराईच्या उत्तरेला 9 झाडांची दुसऱ्या 2 चुलत आजोबांची सलग आमराई होती. आमची 11 आणि त्यांची 9 अशी एकूण 20 आंब्यांची आमराई लावून मूळ पुरुष मुकिंदराव खर्डे यांनी वारसांची सोय केली होती. त्यांच्या पुण्याईवर आम्ही सर्व तग धरून होतो. मी लहान असताना पहिलीपासूनच आंब्याच्या झाडावर चढायला शिकलो होतो. तसं शेतकऱ्यांच्या पोरांना शेतीतलं मुद्दामून काहीच शिकवावं लागत नाही. वडीलधाऱ्यांचं जगणं आणि वागणं पाहून ते रोजच शिकत असतात. आमट्या आणि गोट्या यांची खोडं आमच्या कवळीत बसायची नाहीत. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्यावर चढता येत नसे, पण त्यांच्यावरील खोडावर खडबडीत साल होती. हातांच्या मनगटात ताकद जमा झाल्यावर अर्धवट खोडाला कवटाळून आम्ही झाडांच्या फांद्यांच्या बेचक्यांपर्यंत जाऊन पोहोचू लागलो. एकदा फांदीवर गेलो की मग त्या महाकाय वृक्षज्येष्ठाच्या सगळ्या गात्रांवर यथेच्छ खेळ मांडता येईल. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर वानरांच्या चालीनं आम्ही उच्छाद मांडलेला असे. पोरांमध्ये आणि माकडांमध्ये कुठलाच फरक जाणवू नये इतके आम्ही त्या पूर्वजांच्या वळणावर गेल्याचे सिद्ध करत होतो. परतीला येताना मात्र परवड होई. खरखरीत सालीला धरून उतरताना वृद्ध सालीचा भाग निसटून आला की माझी पाठ झाडाखालच्या पालापाचोळ्यावर धपकन आपटत असे. हे 2 वयोवृद्ध तरुवर वगळता इतरांच्या अंगाखांद्यावर खेळण्याचा आमचा अधिकार अबाधित होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळ्या आळीतली पोरं हमखास आमराईत असायची. चैत्रात आंब्याला मोहर यायला सुरुवात व्हायची. सगळीकडे घमघमाट सुटायचा. आंब्यावर मधमाशांची पोळी दिसू लागली. आम्ही पोरं झाडावर चढून साक धरलेल्या कैऱ्या दातांनी कचाकचा तोडून दात आंबेपर्यंत खात असू. पाडाला लागलेले आंबे राघूला आणि पोरांना एकाच वेळी समजत. वैशाखात अक्षय तृतीयेच्या नंतर आणि वटपौर्णिमेच्या आधी आंब्यावरच्या कैऱ्या उतरवण्याचा निर्णय 5ही घरांकडून घेतला जाई. आंबे उतरवण्यातील काही पारंगत व्यावसायिक मदतीला घेतले जात. 4-5 झेल्यांच्या मदतीने 2-3 दिवसात सगळी आमराई उतरवून होई. गडी माणसं वानरासारखी फांद्यांना झोंबत. फांदीच्या टोकाला असणारी कैरीही लांब झेल्याच्या जाळ्यात ओढून घेत. या काळात आमराईला उत्सवाचं स्वरूप येई. प्रत्येक झाडाच्या कैऱ्या वेगवेगळ्या ठेवून 5 सारखे वाटे करत. संध्याकाळी 5ही घरं आपापला वाटा ज्याच्या त्याच्या घरी घेऊन जात. आई आमट्याच्या कैऱ्या लोणच्यासाठी बाजूला ठेवी. उरलेल्या कैऱ्यांची पिकण्यासाठी आढी लावे. कधी भुसात तर कधी गव्हांच्या गव्हांड्यात किंवा गव्हाच्या काडात कच्च्या कैऱ्या पिकायला ठेवत. 2-4 दिवसात हिरवा रंग पिवळा होई. मग आईची नजर चुकवून मी भुशात हात घालून आंबे दाबून पाही आणि आढी पिकल्याचं सगळ्यात आधी जाहीर करी. शाळा सुटून घरी आलं की जेवण झाल्यावर आंबा हातात घेऊनच ओटावर यायचं. पिवळ्या रसानं 2ही गाल भरलेले असायचे. आंबा पिळून खाताना ढवळ्या सदऱ्यावर पिवळी नक्षी हमखास पाहायला मिळे. याच काळात घरोघरी आमरसाचा पाहुणचार होई. पण मुळात आम्हाला जवळचे कोणी पाहुणेच नव्हते. माझ्या आजोळाकडचे कोणी फिरकत नसत. आईच्या माहेरचे येत, पण त्यांनीही फार विशेष पाहुणचार करण्याचा प्रसंग क्वचितच येई. बाईचं आणि आईचं माहेर हाच पाहुणे असण्याचा स्रोत होता. पण तोही खूप कमकुवत धागा असावा. दादाला भाऊ बहीण नव्हते. आईला सख्खी नणंद नव्हती. आईला भाऊ बहीण होते, पण त्यांचीही वारंवार जेवायला येण्या इतपत जवळीक राहिली नव्हती. त्यामुळे सगळे आंबे आम्ही भावंडच फस्त करत असू. आंब्याच्या आकारावरूनच मला तो दशीचा की बिनदशीचा ओळखायला येई. इतकी एकरूपता त्या सगळ्या झाडांशी माझी झाली होती. कैऱ्या उतरवून झाल्यावर आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागे. मग दिवसभर आम्ही समवयस्क मुलं म्हणजे भानुदास, अण्णा, नामदेव, सोपान, संपत, रोहिदास, शिवाजी झाडाखालीच असायचो. या सगळ्या आमराईत मला साखऱ्याचं झाड खूप आवडे. ते इतरांच्या तुलनेत तरुण आणि उंच होतं. त्याचे आंबे नावाप्रमाणेच गोड होते. या झाडावर मी खूप सरसर चढत असे. त्याच्या फांदीच्या टोकाला असणारा आणि गर्द पानात लपलेला पाड माझ्या नजरेतून सुटायचा नाही. त्यामुळे इतरांना सापडणार नाही अशा गाभुळलेल्या पाडाची मेजवानी मला प्राप्त होई. पाड झाडावर संपल्यानंतरच पोरांच्या घोळक्यात जाण्या इतका आत्मकेंद्री मी निश्चित होतो.
हे सारे आम्हा पोरांचे सुखाचे दिवस चालू असतानाच मोठ्यांच्या पातळीवर वेगळ्याच हालचाली सुरू होत्या.